पहिला शास्त्रपाठ जुन्या करारामधून उत्पत्तीचा ग्रंथ याचा 32वा अध्याय 22 ते 32 ही वचने. उत्पत्ती 32 22 ते 32. नव्या करारामधून इब्री लोकासपत्र 11वा अध्याय 17 ते 22 ही वचने. नव्या करारामधून इब्री लोकासपत्र अध्याय 11 वचने 17 ते 22. जुना करार उत्पत्ती 32 22 ते 32. नवा करार इब्री लोकासपत्र अध्याय 11 17 ते 22. या दोन्ही शास्त्रपाठांकडे आपण लक्ष देऊयात. जुन्या करारामधून उत्पत्तीचं पुस्तक याचा 32वा अध्याय 22 ते 32. पनियेल येथे याकोबाने केलेली झुंज. मग तो मध्यरात्रीचा उठून आपल्या दोन्ही बायका, दोन्ही दासी आणि आपली 11 मुले यास बरोबर घेऊन यब्बोक नदीच्या उताराने पार गेला. त्याने त्यास नदी पलीकडे उतरवून लाविले आणि आपले जे काही होते तेही पाठविले. याकोब एकटाच मागे राहिला. तेव्हा कोणा पुरुषाने त्याच्याशी पहाटपर्यंत होईपर्यंत झोंबी केली. याकोबावर आपली सरशी होत नाही हे पाहून त्याने त्याच्या जांघेस स्पर्श केला. तो याकोब त्याच्याशी झोंबी करीत असता ती उखळली. मग तो म्हणाला, पहाट होत आहे, मला जाऊ दे. तो म्हणाला, तू मला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला जाऊ द्यावयाचा नाही. त्याने मग त्यास विचारले, तुझे नाव काय? तो म्हणाला, याकोब. यावर तो त्यास म्हणाला, यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत तर इस्रायल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून प्रबळ ठरला आहेस. मग याकोबाने विचारले, तुझे नाव काय ते सांग. तो म्हणाला, माझे नाव काय विचारतोस? मग त्याने त्यास तेथेच आशीर्वाद दिला. मग याकोबाने त्या ठिकाणाचे नाव पनियेल, देवाचे मुख असे ठेविले, कारण तो म्हणाला, मी देवाचे मुख प्रत्यक्ष पाहूनही माझा प्राण वाचला. तो पनियेल सोडून चालला असता सूर्योदय झाला आणि तो आपल्या मांडीमुळे लंगडत चालला. म्हणून इस्रायल लोक जनावरांच्या जांघेचा स्नायू आजवर खात नाहीत. याचे कारण हेच की त्याने याकोबाच्या जांघेच्या स्नायूला स्पर्श केला. आमेन. इब्री 11 17 ते 22. अब्रामाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसाकाचे अर्पण केले. ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या एकुलत्या एक पुत्राचे अर्पण करत होता. त्याला असे सांगितले होते की इसाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील. तेव्हा मेलेल्यातून देखील उठवण्यास देव समर्थ आहे हे त्याने मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला. इसाकाने याकोबाला व एसावाला पुढे होणाऱ्या गोष्टींविषयी सुद्धा विश्वासाने आशीर्वाद दिला. याकोबाने मरते वेळेस योसेफाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीच्या टोकावर टेकून देवाला नमन केले. योसेफाने मरते वेळेस इस्रायलाच्या संतानाच्या निघून जाण्याचा उल्लेख विश्वासाने केला व आपल्या आस्तींविषयी आज्ञा केली.
देवाच्या वचनाकडे लक्ष लावूयात. आजचा दुसरा संदेश आहे. 1 तारखेला मी संदेशाची सुरुवात केली, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. त्या दिवशी मी सांगत असताना सांगितलं मी म्हणजे यहोशवा. हा जो यहोशवा आहे, ह्या यहोशवाविषयी माहिती सांगितलं. यहोशवाने आपल्या घराण्याला तयार केलं. घराण्याविषयी ज्यावेळेस आम्ही पाहिलं त्यावेळेस घराण्यामध्ये आपण पाहत असताना पाहिलं फक्त यहोशवाची पत्नी, यहोशवाचे लेकरं नाही, तर यहोशवाचे नौकर चाकर हे सर्वचे सर्व जे आहेत ह्या सर्वांना घराणं म्हणण्यात आलेलं आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट आपण पाहिली परमेश्वर. कोणता परमेश्वर? की ज्या परमेश्वराने यहोशवाला पाचारण केलं. कोणता परमेश्वर? ज्या परमेश्वराने यहोशवाला बळ दिलं. कोणता परमेश्वर? ज्या परमेश्वराने यहोशवाला सांगितलं की तू ह्या लोकांना घेऊन, तू सर्वांना घेऊन तू वचनदत्त भूमीमध्ये जाणार आहेत. कोणता परमेश्वर? की ज्या परमेश्वराच्या सांगण्यानुसार यहोशवा आणि त्याची लोक यांनी त्या असणाऱ्या यरीहोच्या भोवती फेऱ्या मारल्या आणि बुरुज पडला. विजय देणारा परमेश्वर. देवाच्या पॅटर्नमध्ये काम केल्यानंतर देव विजय देतो, याविषयी गोष्ट. त्यानंतर कोणता परमेश्वर? शिक्षा देणारा आणि न्याय करणारा परमेश्वर. आखाणाने पातक केलं. देवाला समर्पित असणाऱ्या वस्तू आखाणाने आपल्या आणणाऱ्या डेऱ्यामध्ये आणून लपवून ठेवल्या. आणि मी म्हणताना मला देवाला समर्पित वस्तू, देवाला समर्पित व्यक्ती, देवाला समर्पित जे काय आहे, धन दौलत जमीन अडका, ज्या वेळेस आम्ही त्याच्यावरती हात टाकतो आणि आपल्या घरात घेऊन येतो त्यावेळेस देव आमचा न्याय केल्याशिवाय राहत नाही. कारण त्या दिवशी आखाणाने केला. आखाणामुळे इस्रायल लोकांवरती त्या दिवशी देवाने तलवार चालू दिली आणि इस्रायल लोकातले लोक मरण पावले, लहान शहर असताना देखील. आणि म्हणून आम्ही कितीही जगाच्या नियमामध्ये गोष्टी बसवून केल्या ना तरी देवाला समजतं की हे चूकच आहे आणि त्या चुकीसाठी देव समर्पित वस्तूसाठी शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर आपण पाहिलं की कोणता परमेश्वर? जो परमेश्वराने यहोशवाला विजयावर विजय दिला. विजयावर विजय. कोणता परमेश्वर? ज्या यहोशवाला परमेश्वराने सांगितलेल्या वचनानुसार त्याने इस्रायल लोकांना ती जी भूमी मिळवून दिली. कोणता परमेश्वर? की ज्या परमेश्वराने यहोशवाला सांगितलं की यांना हा जो वतन म्हणून भाग भेटला यांना तो वाटणे करून दे. कोणता परमेश्वर? की जो परमेश्वर यहोशवाने पाहिला, जो शिक्षा करतो, प्रीती करतो, सन्मान करतो, मान देतो, गौरव देतो, त्याची उपकारस्तुती करून होतो. कोणता परमेश्वर? जो दिलेली अभिवचनं पूर्ण करतो. आणि यहोशवा म्हणतो अशा परमेश्वराची मी सेवा करणार. सध्या जगामध्ये सेवेला लोकांनी फार गोंडस नावं दिलेली आहेत. सेवा म्हटल्यानंतर अनेकांना असं वाटतं सेवा म्हणजे गुलाबाच्या फुलावरून चालण्याची सेवा. अनेक वेळेस लोक म्हणतात अरे सेवेचं प्रतिफळ काय? तर सेवेचं प्रतिफळ म्हणजे ज्याच्याकडं कार आहे असा सेवक. अजिबात नाही. बायबलमध्ये सेवेचं प्रतिफळ सांगितलेलं आहे. जो सेवा करतो त्याचे पाय किती मनोरम आहेत. चेहरा नाही सांगितला. जुन्या करारामध्ये मोशेचा चेहरा त्याचं दर्शक होतं, देवाचं तेज. नवीन करारामध्ये आणि नंतर मोशेनंतर म्हणतो जो सुवार्ता सांगतो त्याचे पाय किती मनोरम आहेत. त्याच्या पायावरती तो देवाचं वचन सांगत आहे. त्याच्यावरती हे समजतं की तो कोठे कोठे जातो, काय काय करतो, सुवार्ता सांगतो. देव त्याच्यावरती प्रतिफळ देईल. एका ठिकाणी घट्ट बसू नये. म्हणून जुन्या कराराचा देव आणि नवीन कराराची देवाची योजना यात फरक आहे. जुन्या करारामध्ये सगळे लोक मंदिराकडे येत होते आणि त्याला म्हणतात सेंट्रिप्युटल म्हणजे एकत्र येणारे, यरुशलेमेकडे येणारे. आणि नवीन कराराचा विश्वास आहे सेंट्रिफ्युगल म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी जमतो यरुशलेमेतून बाहेर जाणारे आणि जिथं जाऊ त्या ठिकाणी सुवार्ता सांगणारे. प्रिय बंधू भगिनींनो, सेवा देवकेंद्रित आहे. इट इज थिओसेंट्रिक. सेवा देवाच्या पॅटर्नमध्ये केली पाहिजे. मी जे काय करतो ती सेवा आहे असं म्हणता येत नाही जर ती बायबलमध्ये बसत नाही तर. जर बायबल पुरस्कृत आहे तर ती सेवा आहे. आणि म्हणून ज्यासाठी मला पाचारण केलं ते मी करत राहणं ती सेवा आहे. मला देवाने पालिके सेवेसाठी बोलावलं आणि ते सोडून जर मी दुसरं काही करत असेल तर मग ती सेवा होऊ शकणार नाही. देवाने एखाद्याला सुवार्तिक म्हणून बोलावलं, तो सुवार्तिकाची सेवा सोडून जर ती व्यक्ती जर पालिके सेवा करत असेल तरी ती सेवा होऊ शकत नाही. डॉक्टर बिली ग्रॅम यांना एके वेळेस एक मोठं त्यांच्याकडे एक मोठी संधी आली होती. एक त्यांचं असणारं अमेरिकेतलं शिष्टमंडळ डॉक्टर बिली ग्रॅम यांना जाऊन भेटलं आणि त्यांना म्हणताना असं म्हणाले, बिली ग्रॅम साहेब आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. आगामी काळामध्ये अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष निवडायचा आहे. तसं डॉक्टर बिली ग्रॅम यांचे पुष्कळ जण होते की जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर बिली ग्रॅम यांचे बरेच मित्र आहेत. आणि त्यांना जाऊन सांगितलं की डॉक्टर बिली ग्रॅम साहेब आम्ही तुमच्याकडे आलो, पुढचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तुम्ही व्हा. आणि त्यांनी सांगताना सांगितलं मला देवाला विचारायला पाहिजे. आणि ज्यावेळेस
डॉक्टर बिलीग्राम यांनी देवाकडे प्रार्थना केली. त्यावेळेस प्रार्थना करत असताना देवाने त्यांना सांगताना सांगितलं, मी तुला सुवार्तिक म्हणून बोलावलेलं आहे, मी तुला राष्ट्रपती म्हणून बोलावलं नाही. ते शिष्टमंडळ पुन्हा आल्यानंतर त्यांनी सांगताना सांगितलं, देवाने मला सांगितलं तू सुवार्तिक म्हणून राहा, राष्ट्राध्यक्ष होऊ नको. जवळ जवळ लोकांनी फिक्स केलं होतं की त्यांना राष्ट्राध्यक्ष करायचं. याला म्हणतो आम्ही सेवा. प्रिय बंधू भगिनींनो, ही सेवा करण्यासाठी की जी देव केंद्रित आहे, देव पुरस्कृत आहे, देवाच्या दृष्टांताची आहे, देवाच्या पद्धतीची आहे, पवित्र शास्त्र केंद्रित आहे. आणि ही सेवा करत असताना सर्व गौरव आणि सन्मान देवाला होतो. त्यातल्या दुसऱ्या संदेशाकडे आम्ही जात आहोत आणि आज ज्याच्याकडे जाणार आहोत तो आहे याकोब, की जो अब्राहम, इसाक आणि याकोब इस्रायल लोकांचा कुलाधिपती जो आहे, त्यातली तिसरी व्यक्ती याकोब आहे. ज्यावेळेस आम्ही याकोबाकडे येतो त्यावेळेस याकोबामुळं केवळ त्याचं घराणं नव्हे तर पिढ्याने पिढ्या देवापासून त्याने आशीर्वाद घेतले. आम्ही जे करत आहोत केवळ कधी कधी घरामध्ये लोक म्हणतात मी तारलेला आहे, मी प्रार्थना करते म्हणून माझं कुटुंब नीट चाललंय. ह्याचा अर्थ माझ्यावर जास्त जबाबदारी आहे. बहिणींनो, जर कोणी भाऊ म्हणतो की मी प्रार्थना करतो म्हणून माझं घर नीट चालू आहे, भावांनो आमच्यावरती मोठी जबाबदारी आहे. कारण की जर मी त्याचं क्रेडिट घेत आहे, मी प्रार्थना करतो म्हणून नीट चाललेलं आहे, तर याचा अर्थ आहे की मी आलेलो आहे माझ्या घराण्याचं, माझ्या पुढच्या पिढ्यांसाठी मी काय केलं पाहिजे हे आम्ही शोधायला पाहिजे. बोर्डिंगमध्ये आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी CV थॉमस नावाचा हॉल आहे. त्या हॉलला नाव CV थॉमस हा हॉल आहे. हे जे मिशनरी साहेब आहेत यांनी जीवन जगत असताना त्यांनी प्रार्थना केली की मी जिवंत असेपर्यंत माझ्या प्रत्येक नातवाचं तारण व्हायला पाहिजे. आणि ज्या वेळेस ते मरण पावले ते मरणाच्या 8 दिवस अगोदर त्यांच्या शेवटच्या नातवंडाचं तारण झालेलं होतं. प्रिय बंधू भगिनींनो, याला आम्ही म्हणतो एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत देवाच्या सेवेसाठी तयार करणं. आणि त्यांनी लोकांना तयार केलं. याकोबाकडे ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस ह्या याकोबाकडे आल्यानंतर वास्तविक पाहता याकोबाचा सर्वात पहिला असणारी छाप आमच्यावरती आहे की याकोब म्हणजे फसवणारा, की ज्याने फसवलेला आहे. परंतु जर आम्ही याकोबाकडे पाहिलं, इस्रायल लोकांच्या दृष्टिकोनातून जर आम्ही याकोबाकडे पाहिलं, 2000 साधारणतः 4000 वर्षापूर्वी जी घटना कनान देशामध्ये घडते त्याच्याकडे जर आम्ही पाहिलं तर आम्ही ह्या याकोबाला फसवणारा म्हणण्यापेक्षा ह्या याकोबाला आम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो की जो वास्तविक पाहता हजारो पिढ्यांसाठी किंबहुना आजपर्यंत तो आशीर्वादाचं कारण झालेला आहे. कारण की ह्या याकोबाकडे जर पाहिलं तर हा याकोब वास्तविक पाहता इसाक ह्याचा असणारा दुसरा मुलगा आहे आणि येसाव 1 नंबरचा मुलगा आहे. परंतु जो येसाव आहे ह्या येसावाची वृत्ती ही चांगली नव्हती. कारण की ज्यावेळेस आम्ही पाहतो याकोबाच्या जीवनाकडे, त्यावेळेस याकोबाच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर हा जो याकोब आहे ह्या याकोबाच्या जीवनाकडे आल्यानंतर येसाव याकोबाविषयी स्टेटमेंट करतो. ज्यावेळेस याकोबाने फसवून आशीर्वाद प्राप्त केलेले आहेत, परंतु त्याने फसवून आशीर्वाद प्राप्त करत असताना त्याच्या अगोदरची घडलेली घटना जी आहे ती ही आहे की एके दिवशी येसाव रानातून येतो आणि त्याला खायला काही मिळत नाही आणि तो याकोबाला येऊन म्हणतो, याकोबा तू मला थोडंसं जेवण दे. आणि तो म्हणतो मी तुला जेवण देईल, परंतु ते मसुरीची डाळीचं वरण मी तुला देईल. आणि मसुरीची डाळ जी आहे ना ही लोकांना मोहात पाडणारी आहे. पहिल्या वेळेस ज्यावेळेस इस्रायलला गेलो, उलटी टूर सुरू झाली इजिप्तपासून आणि रोज आल्यानंतर रोज जेवण रोज जेवण रोज जेवण. शेवटचं जेवण जॉर्डनच्या असणाऱ्या त्या हॉटेलमध्ये होतं आणि सगळे जे आपले होते आल्यानंतर त्या माणसाने तिथं आणून मसुरीची डाळ ठेवली आणि तो माणूस शेवटी मालक मला म्हटला कुठून लोक धरून आणले तेवढे उपाशी पोटी. कारण की त्याने 3दा बोल आणून ठेवला तरी 3दा संपला. त्याने मला बोलून सांगितलं तू टीम लीडर आहे का? म्हटलं हा. आता आमची डाळ सगळी संपली हॉटेलमधली म्हटले. कारण की आम्ही 8 ते 10 दिवस रोज चांगलं चांगलं जेवण खाल्लं, पण ज्या वेळेस मसुरीच्या डाळीचं वरण तिथं ठेवलं ना त्यावेळेस आपल्याला इकडचं लागलं. लोकांनी 3 वेळेस एवढ्या मोठ्या मोठ्या गिंड्या ज्या आहेत त्या संपवल्या. त्या माणसाला मला सांगावं लागलं आता संपलंय, तुमच्या लोकांना सांगा. आणि त्या दिवशी हा येसाव आला आणि येसाव म्हणतो मला तू दे. आणि हा याकोब जो आहे याकोब म्हणतो मी तुला द्यायला तयार आहे, परंतु तू तुझ्या ज्येष्ठत्वाचा हक्क मला दे. आणि म्हणून नवीन करारामध्ये म्हटलेलं आहे आमची वृत्ती एका बोल वर्णासाठी किंवा एका वर्णासाठी एका जेवणासाठी ज्येष्ठत्व विकणाऱ्या येसावासारखी नसावी. म्हणजे
थोड्या काळासाठी आमच्या जीवनामध्ये चांगलं दिसतंय म्हणून ती गोष्ट करणारी आमची वृत्ती नसावी. तर जी जबाबदारी आमच्यावरती दिलेली आहे ती जबाबदारी शेवटपर्यंत घेऊन जात असताना ती देवाला समोर ठेवून, देवाने मला ही जबाबदारी दिलेली आहे त्याच्याप्रमाणे पुढे जाता येईल या प्रमाची वृत्ती असावी की जी याकोबामध्ये आहे. आणि म्हणून याकोब म्हणताना असं म्हणतो की मी तुला वरण द्यायला तयार आहे पण तू मला ज्येष्ठत्वाचा हक्क दे. आणि हा एसाव म्हणतो दिला. एसाव म्हणतो मी देऊन टाकला. एसावाला एका वेळेसच्या भुकेसाठी त्याने आपलं ज्येष्ठत्व देऊन टाकलं. आणि म्हणून ज्या वेळेस आशीर्वाद देण्याची वेळ आली त्यावेळेस याकोबाला युक्तीने का होईना तो ज्येष्ठत्वाचा आशीर्वाद मिळाला. कारण एसावाने आपलं ज्येष्ठत्व एका वर्णासाठी देऊन टाकलेलं होतं. आणि हाच एसाव की जो आई वडिलांना दुःख देणारा ठरला. कारण की त्यावेळेस एसावाने जाऊन त्या कनानी लोकातली पत्नी स्त्री करून आणली. आणि ज्या वेळेस त्या याकोबाने आशीर्वाद मिळवला, आशीर्वाद मिळाल्यानंतर ह्या दोघं आई वडिलांचं बोलणं होतं. आणि ती म्हणताना असं म्हणते की मला माझा जीव या एसावाने इकडची मुलगीकडून झुरणीच लावलेला आहे आणि म्हणून तू याकोबाला माझा भाऊ लाबान याच्याकडे पाठवून दे. आणि त्यावेळेस हा इसाक म्हणतो तू इथून जा आणि इथून गेल्यानंतर तू त्या ठिकाणी राहा, कनानी लोकातली आपणासाठी पत्नी करू नकोस. कारण की अब्राहमाने इसाकासाठी तेच सांगितलं, इसाकाने याकोबाला तेच सांगितलं. आणि ज्या वेळेस एसावाच्या कानावर हे पडलं की बाबा रे ह्याला जे सांगितलेलं आहे की कनानी लोकातली पत्नी करू नको, जसा याकोब निघून गेला तसा जाऊन त्यांनी दुसरी पुन्हा कनान्यातली पत्नी करून आणली आणि आपल्या पत्न्यांमध्ये तिचं समाविष्ट केलं. हा जो एसाव आहे ह्या एसावाला आईवडिलांची आज्ञा पाळता येत नव्हती. परंतु तो म्हणतो की ह्या इसाकाने या याकोबाने मला दोनदा दगा दिला. एकदा आशीर्वाद घेऊन आणि एकदा ज्या वेळेस मी वरण मागायला आलो जेवण त्यावेळेस त्यांनी माझ्याकडनं ते युक्तीने हिरावून घेतलं. म्हणून याकोब हे त्याचं नाव युक्तीने हिरावून घेणं येता योग्य आहे. परंतु त्याच वेळेस हा जो याकोब आहे हा आई वडिलांची आज्ञा पालन करणार आहे. कारण की त्याला सांगितलं तुझा मामा लाबान ह्याच्या पत्नीशी जाऊन ह्याच्या मुलीशी जाऊन तिथून आपणासाठी पत्नी तू घेऊन ये आणि इकडचं सगळं शांत झालं की मग मी तुला बोलावून घेईल. आणि तो गेला आणि तो आपल्या आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहिला. आणि म्हणून त्याने जिच्यावर प्रीती होती तिच्यासाठी 14 वर्ष त्याने काबाड कष्ट केले. आपल्या मामाच्या असणारे गुरढोरं चारली. देवाने त्याला आशीर्वाद दिला. हा ज्या वेळेस पळून चालला होता त्यावेळेस मगाशी जे गीत गायतलं 429 नंबरचं त्याचा अनुभव त्याने असणारा पूर्वीचं लूज नावाचं गाव की ज्यानंतर त्याला तो बेथेल म्हणतो त्या ठिकाणी रात्री त्यांनी धोंडा उशास घेतला. आणि उशास धोंडा घेतल्यानंतर त्यांनी रात्री स्वप्न पाहिलं की शिडी स्वर्गातून खाली उतरते, देवदूत चढत उतरत आहेत. आणि हे पाहिल्यानंतर म्हणतो खरोखर हे जे स्वर्गाचं दार आहे याला बेथेल म्हणावं. कारण की या ठिकाणी मी देवाला पाहिलेलं आहे, देवाकडे जाण्याचा मार्ग आहे. आणि म्हणून 2000 वर्षानंतर येशू ख्रिस्त बेथलेहमामध्ये त्यासाठी जन्मला कारण की येशू शिवाय स्वर्गामध्ये कोणीही जाऊ शकत नाही. असा हा याकोब आहे. तो आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत राहणार आहे, आई वडिलांचं आज्ञा पालन करणार आहे. मामाच्या इथं गेल्यानंतर मामाकडे काबाड कष्ट केले. पवित्र शास्त्रामध्ये सर्वात लांब चाललेली लव्ह स्टोरी 14 वर्षाची जी आहे ती ह्या याकोबाची आहे. त्या आपल्या पत्नीला तीच असावी म्हणून 14 वर्ष तो काबाड कष्ट करतो. फसवला गेल्यानंतर पण मामाला म्हणतो नाही मला हीच पाहिजे, अजून 7 वर्ष तुझ्याकडे मी कष्ट करतो. आणि 14 वर्ष तो काबाड कष्ट करतो. त्यावेळेस देव त्याला आशीर्वाद देत गेला, देवाची कृपा त्याला प्राप्त होत गेली. मामा अनेक वेळेस म्हणतो आपण ह्या पद्धतीने करू, तो म्हणतो ओके या पद्धतीने करू, या पद्धतीने करू, ओके या पद्धतीने करू. आणि तो जी काय पद्धत स्वीकारता देव त्या प्रत्येकामध्ये कृपादृष्टी करून त्याला आशीर्वाद देत होता. आणि देवाने त्याचे असणारं जनावरं त्याचे असणारे नौकर चाकर पुष्कळ वाढवले. असा हा याकोब की ज्याने इसाकापासून आशीर्वाद घेतला आणि मग त्याच्या मनामध्ये आलं की नाही मला पुन्हा आता माझ्या असणाऱ्या मायदिशी गेलं पाहिजे, एसावाला जाऊन भेटायला पाहिजे, इसाकाला जाऊन भेटायला पाहिजे. इसाक जिवंत होतं का हो? आपण 32व्या अध्यायामध्ये वाचत आहोत. 33व्या अध्यायामध्ये याकोब आणि इसाकाची भेट आहे. आणि
30व्या अध्यायाच्या 28-29 मध्ये इसाकाचे वय 180 वर्षाचे होऊन त्याने प्राण सोडला. तो वृद्ध व पुऱ्या वयाचा होऊन मृत्यू पावला आणि स्वजनात जाऊन मिळाला. त्याचे मुलगे एसाव आणि याकोब यांनी त्यास मुठमाती दिली. हा निघाला आणि त्याला वाटलं की जाऊन पुन्हा भेटावं, वडिलाला पुन्हा भेटावं, जाऊन पुन्हा आपल्या भावाशी सल्लोका करावा. आणि म्हणून हा निघाला. आणि निघाल्यानंतर तो प्रवास करत करत आला. एके ठिकाणी आल्यानंतर त्याने ठरवलं की आता काहीतरी पद्धत केली पाहिजे. त्याने असणारे माणसं गोळा केले, वेगवेगळ्या तुकड्या गोळा केल्या, त्याप्रमाणे जायला सांगितलं. आणि त्या दिवशी रात्री त्याने आपल्या असणाऱ्या पत्नी, दोन्ही पत्नी, उपपत्नी, त्यांची लेकरं, 11 मुलं, ह्या सगळ्यांना त्याने तिकडे पाठवलं. आणि हा रात्री तिथं थांबला. आणि त्या दिवशी रात्री त्याची असणारी झोंबी आहे. आणि ही जी झोंबी आहे, सुरुवातीला त्याने इसाकाकडून आशीर्वाद घेत असताना त्याला झोंबी करावी लागली नाही, परंतु त्या दिवशी रात्री त्याच्या संगती झोंबी सुरू झाली. त्या ठिकाणी त्याचं आणि त्या असणाऱ्या मनुष्याचं, किंबहुना काही इतिहासकार टीका लिहित असताना त्या दिवशी देवाची आणि त्याची झोंबी झाली. कारण की आशीर्वाद देव देतो. देवदूतांना आशीर्वाद देण्याची देवाने सांगितलं तेवढेच आशीर्वाद द्यावे लागतात. त्यापेक्षा देवदूत जास्त बोलू शकत नाही आणि कृती करू शकत नाहीत. देवाने सांगितलं तेवढंच त्यांनी करायचं आहे. आणि त्या रात्री झोंबी होते. आणि झोंबी होत असताना तो ज्या वेळेस त्या दोघांची झोंबी होते, दोघांची कुस्ती जवळजवळ होते. आणि आता पहाट होत आहे. पहाट होत असताना आता तो म्हणतो मला जाऊ देत, कारण की आता सूर्योदय व्हायच्या वेळेस आलाय. पहाट झाली, तुम्हाला जाऊ देस, मला जाणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी आता थांबू शकत नाही, कारण की माझी वेळ संपलेली आहे. मला पुन्हा जाणं गरजेचं आहे. तू सोड. आणि तो म्हणतो तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. मी तुला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. आणि त्या अगोदरच त्याच्या खुब्याला स्पर्श केला, जांघेला, आणि त्याची असणारा खुबा उखळला. आणि तरी तो सोडत नाही. त्याला तो लंगडा झाला, लंगडा चालू लागला, स्पर्श केला, आदू झाला, तरी तो त्याला सोडत नाही. तो म्हणतो तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. मी तुला आशीर्वाद दिल्याशिवाय जाऊ देणार नाही. आणि त्याला सांगत असताना तो म्हणाला की तुझं नाव काय? आणि तो म्हणतो आता म्हणतो माझं नाव याकोब आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, इसाकाला फसवत असताना तो एसाव म्हणू शकतो. जगामध्ये कोणताही मनुष्य देवाला फसवू शकत नाही. देवाला आमचं अंतःकरण समजतं. देवाला आमच्या मनातले विचार समजतात. देवाला आमचे जे आम्ही बोललो नाही ते मनातले विचार देखील देव असतो. आणि म्हणून आम्हाला पाहायला भेटतं ज्यावेळेस येशूचं पुनरुत्थान झालं, आम्हासगावच्या रस्त्यावर जे 2 जण क्लायपा आणि त्याचा मित्र 2 जण चाललेले आहेत, त्यावेळेस येशूने त्यांचं सगळं ऐकलं, तरी ते येशूला पाहू शकत नव्हते. आम्ही ज्यावेळेस दोघं बोलतो, एकटे बोलतो, मनात बोलतो, देवाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. आणि त्या दिवशी त्या दिवशी तो याकोब म्हणतो की माझं नाव याकोब आहे. तो म्हणतो तू बरोबर बोललास, तुझं नाव याकोब आहे, परंतु मी तुला आशीर्वाद देतो. आणि त्याचा आशीर्वाद हा आहे की तुला इथून पुढे इस्रायल म्हणतील. कसला आशीर्वाद हो? नाव फक्त बदललं, परंतु इस्रायल नावामध्ये अर्थ आहे. आणि तो अर्थ आहे आजपर्यंत ते नाव चालू आहे. त्याच्यानंतर त्याच्या वंशाला इस्रायली लोक म्हणून म्हणू लागले. आजपर्यंत इस्रायल ह्या शब्दाचा अर्थ तू देवाबरोबर व माणसाबरोबर झुंज करून तू गोष्टी मिळवल्यास. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला जर माझं आणि माझं घराणं परमेश्वराची सेवा करायची तर माणसाकडून जे आशीर्वाद मिळालेत, इसाकाने दिलेले आशीर्वाद जरी आमच्याकडे असतील, वडिलोपार्जित आशीर्वाद जरी आमच्याकडे असतील, तरी आम्हाला त्या आशीर्वादासंगती आम्हाला देवाच्या आशीर्वादाची गरज आहे. आणि देवाचे आशीर्वाद देवापासून प्राप्त होतात, माणसापासून प्राप्त होत नाहीत. देवाचे आशीर्वाद देवाच्या पद्धतीने भेटतात, माणसाच्या पद्धतीने भेटत नाहीत. माणसाच्या पद्धतीने भेटलेल्या आशीर्वादाला आम्ही देवाचे आशीर्वाद म्हणू शकत नाही. कारण की ह्या याकोबाला माहित होतं मी माझ्या वडिलाला फसवून जे आशीर्वाद घेतलेत त्याच्या संगती मला देवाचे आशीर्वाद पाहिजे. आम्ही ज्यावेळेस जगातल्या गोष्टी, जगातल्या संस्था, जगातले लोक, जगातले नातेवाईक, भाऊबंद यांना फसवून ज्यावेळेस आम्ही आशीर्वाद घेतो त्यावेळेस ते आम्हाला कधी आशीर्वादाचे होत नाहीत. तुमचे लोक फार वाईट. मी म्हणालो का हो? ज्यावेळेस ते आले त्यावेळेस मी त्यांना राहायला माझं घर दिलं भाड्याने. ते भाड्याने माझ्या घरात राहू लागले. आणि ज्यावेळेस मी म्हणालो की आता तुमचं नीट झालेलं आहे, आता माझं घर मला द्या, त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला 40,000 रुपये द्या. मी म्हटलं कसले? नाही तर मग आम्ही सोडणार नाही.
सरकारने कायदा लावलाय, कुळ कायदा, जो राहतो त्याचंच ते सगळं. अहो, आम्हाला सरकारचे कायदे फार प्रिय आहेत देवाच्या कायद्यापेक्षा. आम्ही त्या माणसाला फसवलं ख्रिस्ती कुटुंबाने. वयोवृद्ध आई वडिलांची काळजी यासाठी घेतली जाते कारण की त्यांची पेन्शन आहे. ही फसवणूक आहे. मी कितीतरी वेळेस म्हणताना म्हणालोय, ते पैसे त्यांचे, त्यांनी माझ्याकडे राहत असताना देखील माझ्या आईने ठरवलं की नाही माझ्या धाकट्या भावाला द्यायचेत, तर तो तिचा निर्णय आहे. मी तिला सांभाळणं माझं गरजेचं आहे. जगाचे नियम वेगळे आहेत, देवाचे नियम वेगळे आहेत. देवाचे नियम बायबलमध्ये आहेत आणि आम्ही अनेक वेळेस जगाच्या नियमात काम करायचा प्रयत्न करतो. जगाचे नियम हे आम्हाला देवापासून दूर घेऊन जातील, देवाचे नियम आम्हाला देवाच्या जवळ ठेवतील. म्हणून एखाद्या माणसाने आम्हाला राहायला घर दिलं, त्याला उलट हसत हसत आम्ही परत द्यायला पाहिजे. बाबा त्यावेळेस तू काळजी केलीस, मला कोण देत नव्हतं, तू दिलंस, आता मला तुझ्याकडनं 1 रुपया नको, उलट हे तू घे आणि तुझ्यासाठी मी आयुष्यभर प्रार्थनेत आठवण ठेवेल. आई वडिलांना सांभाळत असताना आई वडिलांची पेन्शन असो अथवा नसो, त्यांना सांभाळणं गरजेचं आहे कारण की त्यांनी आम्हाला येतपर्यंत घेऊन आलेलं आहे. आणि आई वडिलांनी पण लेकरांवरती प्रीती करत असताना दुजाभाव करणं गरजेचं नाही, सगळ्यांवर सारखा प्रीती करणं गरजेची आहे. कधी कधी आई एखाद्यावर जास्त प्रीती करते आणि दुसऱ्यावर कमी प्रीती करते. जगाचा नियम आहे, मरेपर्यंत कोणाला काय देऊ नका. बरोबर की नाही मावशी? इथं सांगितलं आपल्याला, तुमच्या संगतीच होतं बसलेलो तेव्हापासून हे पक्क डोक्यात बसलोय. त्यांनी सांगितलं कोणाला काय देऊ नका, घट्ट पदराला बांधून ठेवा. अहो, त्या उधळ्या पुत्राचा दृष्टांत आहे. तो आला आणि वडील म्हणतोय घेऊन जा तुझं तुला. तो म्हणू शकला असता मी कमवलं, राहिलंय माझ्याकडं. काही दिवसापूर्वी एका तरुण मुलाने फोन केला, पालक साहेब माझ्या पप्पाला समजून सांगा, मला अमुक अमुक कोर्स करायचा आहे. मग म्हणलं अरे का करत नाही? नाही पप्पा काय पैसे देत नाहीत, पप्पांकडे सध्या 7 लाख रुपये आहेत, मला 5 लाख लागतात. त्याचे पप्पा म्हणतात मला घर घ्यायचं. अरे घर कधी पण होईल, आज मुलाचं जीवन जर सुधारलं तर गोष्टी नीट होतील. आम्ही जगाचा नियम वापरत आहोत आणि जगाचा नियम आम्हाला देवाच्या समोर नीतिमान ठरवणार नाही. जगाच्या गोष्टी आम्हाला देवाच्या समोर नीतिमान ठरवणार नाहीत. आम्ही जगाच्या किती चौकटीत गोष्टी बसवल्या, परंतु त्या चुकीच्या ठरणारच, कारण की देव त्याला कधीही होकारार्थी मानणार नाही. आणि हे याकोबाला पक्क माहित होतं. म्हणून त्या दिवशी ज्या वेळेस त्या हफणी आणि फिनासाचे लोक त्रिशूळ मारल्याचे ना मटण घेण्यासाठी, मटणाने बायबलमध्ये अनेक वेळेस लोकांचा घात केलाय. ज्या वेळेस ते यायचे ते म्हणायचे घेऊ नकोस, देवाचं आहे, देवाला पहिलं जाऊ देत, देवाचं समर्पित आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आज वर्षाच्या पहिल्याच रविवारी आम्ही ज्यावेळेस देवाचं वचन ऐकत आहोत, त्यावेळेस मी देवाचे नियम पाळतो का माणसाचे नियम पाळतो? आम्हाला जर देवापासून आशीर्वाद हवा आहे तर आम्हाला देवाच्या नियमाशिवाय आशीर्वाद भेटणारच नाही. जगाचे नियम आमची नासाडी करतील, म्हणून शास्त्र म्हणतं तुमचं धन नासलेलं आहे. मागच्या 1 तारखेला पण म्हणताना मला इथून पुढे मंडळांकडे खूप पैसे येणार आहे, भविष्य कथन करत नाही. लावदिकिया मंडळीविषयी सांगितले तुझ्याकडे पुष्कळ धन आहे. मी सांगताना सांगितलं एक चर्च माझ्यावर 5 कोटी बॅलन्स आहे. ते म्हणतात चर्चचे लोक आले नाही तरी चालतील आणि चर्चमध्ये दानपात्र घेतलं नाही तरी चालतील. अनेक वेळेस लोकांना असं वाटतं चर्चमध्ये येणारं जे दानपात्र आहे ना, मी पैसे टाकतो म्हणून चर्चमध्ये दान येतं. अजिबात नाही. देवाने आम्हाला दिलंय म्हणून आम्ही देवाला देतो, कारण की देवाने आम्हाला देवाला द्यायचं बंद करा. बघा देव तुमच्या घरामध्ये नाही तुम्हाला परत रस्त्यावर आणलं तर बघा. देवाला देत असताना गर्व करायचा नाही आणि देवाकडनं घेत असताना देखील गर्व करायचा नाही. देवाकडे नम्रपणे घ्यायचं, नम्रपणे स्वीकारायचं. मी कोण आहे देवाला सांगायलाच पाहिजे. त्या दिवशी वडिलांना मी फसवलं, त्या दिवशी वडिलांना मी म्हणालो की मी येसाव आहे, परंतु आज हे देवा मी तुला फसवू शकत नाही, कारण की तो अंतःकरण ओळखणारा देव आहे. आणि ज्या वेळेस याकोबाने हे पाहिलं, याकोबाला हे समजण्यासाठी 14 वर्ष त्याला त्या ठिकाणी काबाड कष्ट करावे लागले. 14 वर्षानंतर भावाला भेटत असताना 14 वर्षानंतर तो समजून घेतो. काही वर्षापूर्वी एक आजी बोलत होती,
माझ्या भावाने स्वतःच्या नावावर सगळी जमीन केली आणि माझ्या धाकट्या भावाचं नाव मेला म्हणून लावलंय. अरे कठीण आहे. कोण करतंय? जे दर रविवारी प्रभोजनात हात घालतात. कोण करतंय? प्रभोजन भेटलं नाही तर जे तनतन करतात. कोण करतंय? आम्ही देव आमची प्रार्थना ऐकतो असं ज्यांचं म्हणणं आहे ते जिवंत भावाला मारून टाकलाय. आम्ही माणसांना फसवू शकतो, आम्ही इसाकाला फसवू शकतो, आम्ही देवाला फसवू शकत नाही. जर आमची सध्या झोंबी चालू आहे तर देवाचं म्हणणं आहे की बदल, पुन्हा माझ्या जवळ आहे, कारण मी यासाठीच तुझ्याकडे येत आहे, वारंवार तुझ्याशी बोलत आहे, वारंवार तुझ्या संगती झोंबी करत आहे, वारंवार तुझ्या संगती संवाद साधत आहे, वारंवार तुझ्या संगती गोष्टी करत आहे, यासाठीच. कारण की जे तू घेतलेलं आहे ते जरी इसाकाने तुला आशीर्वाद रूपाने दिलेलं आहे तरीही मी दिलेल्या आशीर्वादाशिवाय ते आशीर्वादित होणार नाही. एक आजीबाई भेटली बरेच वर्षापूर्वी कोल्हापूरला संदेशाला गेलो त्यावेळेस, आणि आजीच्या हातामध्ये बांगड्या होत्या आणि हातामध्ये 2 चांगल्या पाटल्या होत्या. पाटल्याच म्हणतात ना, अशी त्रिकोण असते ती, काय म्हणतात, पाटल्याच ना. पाटल्या होत्या 2, ह्या हातात 2, ह्या हातात 2, 4 होत्या. आणि ती म्हणाली, पाळक साहेब घरी चहा घ्यायला या. आणि त्यावेळेस मी सीच्या सभेसाठी गेलो होतो. चहा गेल्यानंतर मी आजीच्या इकडं, आणि आजी म्हणली पाळक साहेब, एकटीच होती. आजी म्हणली पाळक साहेब, मी माझ्या नातवाला सांगितलंय, मी जर मेली तर माझ्या ह्या 4 पाटल्या मोडायच्या आणि माझं सगळं काही मार्गी लावायचं. मी जरा निरखून पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं त्या 4 पाटल्या ज्या आहेत त्या पितळेच्या होत्या. मी काही बोललो नाही. मग थोड्या वेळ तो नातू आला आणि नातवाने बघितलं की माझं लक्ष 4 पाटल्यावरती आहे चहा पिता पिता. आणि तो नातू मला म्हणाला, आजीला माहीत नाही, आमच्या थोरल्या मामीने ही ज्या ओरिजिनल मोडल्यात आणि ह्या पितळेच्या हातात घातल्यात. कुठं घडतंय? बाहेर जगात नाही, आमच्या घरात. म्हणून संत पाऊल करिंथीकरास मंडळीला म्हणतो, देवाच्या लोकांमध्ये अशी कृत्य घडत आहेत की देवाला त्याचा वीट आहे. आणि या याकोबाने तेच केलं. 14 वर्षानंतर त्याला वाटतं भावाला भेटावं आणि मग देवाशी झोंबी करतो. देव जर माझ्याशी झोंबी करत आहे ना, ह्याचा अर्थ देव म्हणतो तुला तुझ्या पूर्वरूपात पुन्हा यायला पाहिजे, तुला पुन्हा तुझं रूप माहीत व्हायला पाहिजे. तू याकोब आहेस हे तू समजून घ्यायला पाहिजे, तू अब्राम आहेस हे तू समजून घ्यायला पाहिजे, आपली नावं टाकून मी आहे ते समजून घ्यायला पाहिजे. त्याशिवाय देव मला आशीर्वाद देणार नाही. आणि देव ज्यावेळेस मला आशीर्वाद देईल त्यावेळेस तो मला नाही तर माझ्या हजारो पिढ्यांना आशीर्वाद देईल. आणि देव केवळ मला आशीर्वाद देणार नाही तर आशीर्वाद देत असताना देव माझ्या संगती माझ्या कुटुंबाला आशीर्वादित करेल. देव ज्यावेळेस मला आशीर्वाद देईल त्यावेळेस माझ्या पूर्वजांसंगती केलेला जो करार आहे तो करार देव माझ्या संगती पुन्हा पूर्ववत करेल. देव ज्यावेळेस मला आशीर्वाद देईल त्यावेळेस देव मला मार्गदर्शन करेल. म्हणून त्या दिवशी देवाने त्याला म्हणलं, तू इस्रायल आहेस, इथून पुढे तुला याकोब म्हणणार नाहीस, कारण की तुझं नाव जे फसवणार आहे ते मी पुसून टाकतो. आणि देव ज्यावेळेस पुसतो त्यावेळेस ते नाव पुन्हा दुसरं कुणीही घेत नाही. परंतु सध्या जगामध्ये ओढ चाललेली आहे. लोक म्हणतात सौ चूले खाके बिल्ली चलू इस्रायल को. देवाने सांगितलं मी तुमची पाप सागरी तुरी बुडवतो. आणि देवाचा सेवक म्हणतो मी मोठं हुरडिंग लावलंय, नो फिशिंग. परंतु अनेकांना इंटरेस्ट आहे लोकांच्या असणाऱ्या जीवनात फिशिंग करायची, जे देवाने संपवलंय. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्या याकोबाला देव म्हणतो मी तुझं याकोब पुसलं, मी तुला इस्रायल नाव देतो. आणि ते केवळ याकोब आणि देवामध्ये होतं. त्याच्यानंतर मात्र देवाला याकोबाला सगळे लोक इस्रायल 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 म्हणून म्हणत होते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, कारण इस्रायलामध्ये इस्रायलामध्ये देवाचा दृष्टांत आहे, इस्रायलामध्ये देवाची कृपा आहे, इस्रायलामध्ये देवाचा आशीर्वाद आहे, इस्रायलामध्ये देवाचा दृष्टांत आहे. इस्रायल नावा जे नाव दिलं याकोबाला त्या नावामध्ये देव असं म्हणतो की माझे करार मदार मी तुझ्या संगती केलेले आहेत. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस नवीन करतोय संत पाऊल म्हणतो करार मदार इस्रायलाचे आहेत, आमचे नाहीत. म्हणून देव म्हणतो की देवाने त्यांच्या संगती विश्वासू पण केलं. रोमकारास पत्र 11व्या अध्यायात असं म्हणतो जर इस्रायल कोडगं झाल्यामुळे जर मंडळीला आशीर्वाद भेटला तर ते आत आल्यानंतर किती आशीर्वाद भेटेल. देवाने करार मदार
माटी सगळ्या देवाने इस्रायलासाठी दिलेल्या आहेत. आणि प्रिय बंधू भगिनींनो, म्हणून ज्यावेळेस तो म्हणतो ना इस्रायल, त्यावेळेस याकोब म्हणतो मला मान्य आहे, देव जे देतो ना ते हात जोडून देवाकडनं स्वीकारणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आमची बुद्धी चालवायची नसते. हे देवा, हे तू देतोस, याच्यामुळं माझ्या पिढ्यानपिढ्या आशीर्वाद होतील. आणि मग देवाने याकोबा संगती पुन्हा करार केला. याकोबा संगती पुन्हा बोलतो. याकोब जाऊन एके ठिकाणी वस्तीला राहतो. देव म्हणतो इथून उठ आणि बेथेलात जाऊन राहा, जिथं मी तू मला पहिल्या वेळेस शिडीमध्ये पाहिलं. धोंडा घेऊन ज्या ठिकाणी झोपला होता त्या ठिकाणी पहा. पवित्र शास्त्रात बरेच धोंडे आहेत, त्यातला हा एक धोंडा आहे की जिथं आल्यानंतर देवाने पुन्हा याकोबा संगती करार पुनर्स्थापित केला. तो म्हणतो याकोबा, जो करार मी अब्रामाशी केला, इसाकाशी केला, त्याचीच पुनरुत्ती मी तुझ्या संगती करतो. काय आमच्या पूर्वजांशी केलेला करार आम्हाला माहीत आहे का हो? डेव्हिड पॉसन नावाचे देवाचे सेवक आणि त्यांचं एक वाक्य आहे. ते म्हणताना असं म्हणतात, ज्या वेळेस ख्रिस्ती लोक तिसऱ्या आणि चौथ्या पिढीमध्ये होतात त्यावेळेस ते फार कोमट होतात. त्यांना देवाचं काही घेणं देणं नसतं, ते स्वकेंद्रित होतात. आज बघितलं, आम्ही पळत पळत येऊन प्रभोजन घेतलं. घरात इतकं काम होतं आम्हाला. पहिला रविवारी पण आम्हाला देवाला वेळ द्यायला वेळ नव्हता. काही वर्षापूर्वी पहिल्याच रविवारी माझ्या संगती वाद झाला इथं. पाळक साहेब, कमीत कमी पहिल्या रविवारी तर 2दा प्रभोजन देत जा. म्हटलं वर्षभर देऊयात. आम्हाला आमच्या घरातून लवकर घर सोडून देवाच्या मंदिरात लवकर येता येत नाही. आणि तरी आम्ही म्हणतो देवाने आम्हाला आशीर्वाद द्यावा. मला अजून आठवतं, दीपक यांना एकदा स्वप्न पडलं होतं क्लबरूमचं. गडबड झाली आज. उदाहरण सांगितलं पण तिकडं माणसं बसलीत आता आज. बरं, दीपकला स्वप्न पडलं होतं. आणि स्वप्न हे होतं की सगळं चर्चवर जात आहे बघा, आणि क्लबरूम इथंच राहतंय. त्याच्यानंतर जे माझ्याशी वाद घालायचे ना ते सगळे मला इथं दिसू लागले है ना. मी म्हटलं काहीतरी झाला परिणाम. त्यापेक्षा आमचं अंतकरण देवाला माहित आहे. प्रिय बंधू भगिनींनो, मी देवाकडे आला पाहिजे, देवाकडे मागायला पाहिजे, देवाकडे. माझ्या पूर्वजांचा दृष्टांत मला माहित आहे का हो? माझ्या पूर्वजांना देवाने का बोलावलं? माझे पूर्वज ख्रिस्ताकडे का आले? माझ्या पूर्वज काय सहन केलं आणि मी आज काय सहन करतो? डेव्हिड पॉसन दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीमध्ये आल्यानंतर आम्ही देवाचा असणारी प्रीती गमावतो. आम्ही रुटीनमध्ये बसतोय. आम्ही आमचं जीवन नुसतं करत असताना ज्यावेळेस चलो चाललंय आमचं जीवन जे चाललंय तो डोळे फोडलेला जो शमशोन आहे, त्या शमशोनाचे डोळे फोडल्यानंतर त्याला सांगितलं चल बाबा हे फिरव, आणि तो आंधळ्यासारखं जात फिरवत राहिला, गोल फिरत राहिला. त्याच्याने त्याने पुन्हा हाक मारली. त्यावेळेस देवाने त्याचं ऐकलं आणि सामर्थ दिलं. प्रिय बंधू भगिनींनो, आज देव पुन्हा एकदा हाक मारून म्हणत आहे, नाव काय? मी तुला आशीर्वाद द्यायला तयार आहे. आणि देवाने त्याला इस्रायल म्हणत होतो, तुझं नाव सांग. फार भयंकर माणूस आहे बघा. याकोब, देवा तुझं नाव सांग. देव म्हणतो तुला माझ्या नावाचं काही घेणं देणं? देवाने ते नाव शेकडो वर्षानंतर मोशेला सांगितलं. मी आहे तो आहे. मी आहे तो आहे ह्या नावाचा अर्थ आहे नेहमी, सदैव. देव आमच्या संगती सदैव आहे. म्हणून येशूला सांगितलं इम्मानुएल, आमच्या सदैव देव, आमच्या संगती देव. मी आहे तो आहे म्हणजे मी तुमच्या संगती आहे, नेहमी तुमच्या संगती आहे. आणि तो म्हणतो ठीक आहे, आणि तो निघाला. मग त्या देवाने त्याला नंतर मार्गदर्शन केलं. तो म्हणतो इस्रायला उठ, आता तू बेतलेहमामध्ये जाऊन राहा, बेतलेहमामध्ये कर. आणि म्हणून या याकोबाला की जो इस्रायल त्याला नेहमी वाटतो मी जिवंत आहे, तोपर्यंत ही सगळी जी भूमी आहे अब्रामाला जी सांगितलं ते मला भेटेल. म्हणून हा जो याकोब आहे की जो इस्रायल झालेला, त्याला मिस्रामध्ये जाऊन राहायचं नव्हतं, परंतु पुत्र प्रेमापोटी तो जाऊन त्या ठिकाणी. पहिली गोष्ट याकोबाचं पूर्वीचं जीवन. दुसरी गोष्ट देवाने त्याला इस्रायल म्हणून आशीर्वाद केलं. आणि तिसरी गोष्ट, ज्या वेळेस याकोब स्वतः आशीर्वादित झाला त्यावेळेस आम्ही आल्यानंतर उत्पत्तीचं पुस्तक 48 आणि 49व्या अध्यायामध्ये आल्यानंतर आम्हाला पाहायला भेटतं की ह्या याकोबाने त्याच्या 12 पुत्रांना आशीर्वाद दिले. जो माणूस आशीर्वादित आहे ना तोच दुसऱ्याला आशीर्वाद देऊ शकतो. मी अनेक वेळेस लोकांना म्हणतो सलाम, माझ्यात सलाम असेल तर त्याला सलाम हो. मीच अशांत, मी म्हणतो सलाम, तो अशांत बिचारा. आमच्याकडे शांती आहे ना. सलाम याचा अर्थ तुम्हाला शांती असो, ना आम्ही म्हणतो तुम्हालाही शांती असो.
ह्या याकोबाने 12 पुत्रांना आशीर्वाद दिले, त्याचप्रमाणे ह्या 12 पुत्रांच्या जीवनामध्ये आजपर्यंत घडत आहे. त्यानंतर याकोबाच्या 12 पुत्रांना कुणी आशीर्वाद दिले नाहीत. हा याकोब शेवटचा आहे की ज्याने आशीर्वाद दिले. तो म्हणतो तुझा असं घडेल, तुझा असं घडेल, तुझा असं घडेल, तुझा असं, प्रत्येकाला सांगतो 48-49 मध्ये. आणि म्हणून अनुवादाच्या पुस्तकात आम्हाला म्हटलेलं आहे, तुम्ही तुमच्या लेकरांना आशीर्वाद द्या, शिव्या देऊ नका. तुम्ही तुमच्या लेकरांना शाप देऊ नका. कधी कधी आई शाप देते, मला साडी घेतली नाही ख्रिसमसला, पड आजारी. हो, घेण्या देण्यावरती आमचे आशीर्वाद अवलंबून नाहीत. देवाने बाय डिफॉल्ट आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी बोलावलंय. म्हणून पेत्राच्या पत्रामध्ये तो असं म्हणतो, आशीर्वाद वचन प्राप्त करावं आणि आशीर्वाद देण्यासाठी देवाने तुम्हाला पाचारण केलेलं आहे. ह्या याकोबाने प्रत्येकाला नावानुसार आशीर्वाद दिला आणि त्याप्रमाणे त्यांच्या जीवनात हजारो वर्ष झालं तसंच घडत राहिलं. कारण की देव याकोबाचे शब्द ऐकून याकोबाप्रमाणे आशीर्वाद देत होता. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी आहे की माझ्यामुळे माझ्या पुढच्या पिढ्यांना आशीर्वाद भेटणं गरजेचं आहे. माझ्यामुळे मी आणि माझे घराणं परमेश्वराची सेवा करणार. आम्ही कोणाची सेवा करणार? 2024 मध्ये ज्या देवाला आम्ही चिटकून राहिलो त्याची, का 2025 मध्ये जो देव यहोशवाने दाखवला त्याची, जो दो याकोबाने पाहिला त्याची? ह्या याकोबाने पिढ्यांना आशीर्वाद दिले. आम्ही आमच्या लेकरांना आशीर्वाद देतो का हो? आमच्या लेकरांना घरामध्ये आहे म्हणते काय मूर्खच आहे, काय बावळटच आहे, गाढवच आहे. तसाच झाला पहिला 18 वर्षात झाल्यानंतर. मग समजेल आयांना पण वडिलांना पण. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देव म्हणतो आशीर्वाद द्या. परंतु कोण देऊ शकतो? ज्याच्याकडे आशीर्वाद आहे तो दुसऱ्याला आशीर्वाद देऊ शकतो. ज्याच्याकडे आशीर्वादच नाही तो काय देणार हो? मग त्याचे शब्द केवळ वायफळ शब्द आहेत. आशीर्वाद द्यायसाठी आम्हाला फार विचार करावा लागतो. शाप देण्यासाठी विचार करावा लागत नाही. बघा बरं, धरा शेजारच्या हात द्या आशीर्वाद, होते का बघा. आम्हाला विचारा ह्या माणसाला काय सांगू. 31 तारखेच्या रात्री तरुण मंडळी जमा झाली. ते म्हणले पाळक साहेब आमच्यासाठी प्रार्थना करा, काहीतरी 2025 साठी आशीर्वाद. हे सगळी तरुण मंडळी इथं बसली आणि प्रार्थना करताना मला देवाला म्हणाल, देवा योग्य शब्द मुखामध्ये घाल. परमेश्वराने सांगत असताना याजक लोकांना सांगितलंय की तुम्ही आशीर्वाद देत असताना तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी 5 गणनाचं पुस्तक 6वा अध्याय 24 ते 27 होतं. तो म्हणतो ज्यावेळेस याजक आशीर्वाद, त्याने आशीर्वाद काय द्यायचा? परमेश्वर तुला आशीर्वाद देव व तुझे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो. परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुला शांती देव. हे आशीर्वाद देवाने याजक लोकांना द्यायला लावले. त्या काळामध्ये याजक लोक हेच आशीर्वाद द्यायचे. ज्यावेळेस इस्रायल लोक आपला तंबू उचलायचे त्यावेळेस ते म्हणायचे, हे परमेश्वरा आम्ही तुझ्या संगतीत चाललेलो आहोत, तू आमच्या समोर येऊन पुन्हा चालू लाग, कारण की आम्ही आता तुझ्या संगती येत आहोत, तू आमच्या संगतीत चालायला सुरुवात कर. प्रिय बंधू आणि भगिनींनो, याकोबाने ते अनुभवलं आणि म्हणून हा याकोब आपल्या लेकरांना आशीर्वाद देऊ शकला. आणि म्हणून स्तोत्र करता 128 स्तोत्र करता, जो पुरुष परमेश्वराचा भय धरतो त्याच्यामुळे त्याची पत्नी आशीर्वाद देते, त्याच्यामुळे त्याची लेकरं आशीर्वादित होतात. तो म्हणतो त्याची पत्नी द्राक्षवेलीसारखी आणि त्याची मुलं जैतुनाच्या रोपासारखी होतील. याकोबाने तो आशीर्वाद अनुभवला म्हणून तो लेकरांना देऊ शकला. आम्ही आमच्या लेकरांना काय आशीर्वाद देणार? आमच्या लेकरांसाठी आम्ही काय मागं लेगसी ठेवून जाणार? काय वारसा ठेवून जाणार? धन दौलत आज आहे उद्या नाही. कारण शास्त्र आम्हाला सांगतं पैशाला पंख आहेत, आज एकाकडे उद्या दुसऱ्याकडे आहेत. आमच्या लेकरांसाठी आम्ही काय आशीर्वाद देणार आहोत? का आम्ही इस्रायल लोकांसारखं म्हणणार नको 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 देवा, तिथं महाकाय लोक आहेत 2025 मध्ये, आम्ही काही येत नाही. देव म्हणेल इथंच मारतो, पुढची पिढी घेऊन जातो. मला एक गोष्ट गेल्या 18-19 वर्षात मावशी कळाली इथं बारामतीत. मरण म्हणलं की लोक फार भेटतात बारामतीचे. इथं पोट दुखलं तरी असं वाटतं मरतोच आता, पाय दुखलं तरी वाटतं. पायाचा आणि हार्टचा काय संबंध आहे? हार्टमध्ये दुखलं तर ठीक आहे हो. बारामती एक डॉक्टर आहेत, त्यांची माझी मैत्री, ते म्हणाले तुमच्या चर्चचे लोक पास्टर म्हणले
कोणाला भीत नाही, फक्त मरणाला भीतात. मी म्हटलं देवाला ते काय सांगता येत नाही, डॉक्टर सांगतो बाहेरचा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही देवाला भेऊयात, आमच्या लेकरांसाठी आशीर्वाद ठेवूयात, जीवनाचे आशीर्वाद ठेवूयात, त्यांचं जीवन सफल असेल. त्यांच्यासाठी मागं धन दौलत ठेवता नाही आली तरी चालेल, परंतु आध्यात्मिक वारसा, आध्यात्मिक गोष्टी, देवाची कृपा, देवाचा अनुग्रह, देवाचा दृष्टांत, देवाचं मार्गदर्शन, देवाचा पुरवठा, देवाचं संरक्षण, देवाची शांती, देवाचा आनंद, देवाची कृपा आणि देवाची कृपेवर कृपा आमच्या लेकरांना जर द्यायची असेल तर ते आमच्याकडे असायला हवी. आणि हे जर भेटलं ना, मग रोजच्या जीवनासाठी लागत असणाऱ्या गरजा देव आपल्या स्वर्गीय भांडारातून पुरवून देतो. म्हणून देव मुलं जे आई वडिलांना करताना पाहतील तीच मुलं करतील. आई वडील जर चर्चला आले आणि जर बाहेर बसले तर आमची पुढची पिढी गेटच्या बाहेर उभा असेल. आज आम्ही चर्चला येत असताना किती जणांनी आपलं बायबल आणलं हो? आहे का? चर्चला येताना ज्यांच्याकडे नाही, निलेश थोडे जास्त लागले तर बायबल द्या बरं का आम्हाला. पुढच्या वेळेस जर बायबल नसतील ना तर मी चर्चमध्ये बायबल वाटायला लावतो, म्हणजे येताना आम्ही घेऊन येऊ. आमचं बायबल आमच्याकडे पाहिजे, आम्ही वाचायला पाहिजे काय लिहिलंय. मंडळीचा पालक सांगतोय ते बरोबर सांगतोय का ते बघायला पाहिजे, आम्ही शोधायला पाहिजे असंच चालतं का ते. आणि आमचं स्वतःचं पाहिजे, ते माझं स्वतःचं आहे का. घरात एकाच ताटात 4 जण जेवतात, आपल्याकडे पद्धत नाही, ते दुसऱ्या समाजात आहे. माझं स्वतःचं बायबल पाहिजे, येताना चर्चला घेऊन आलो पाहिजे, बघायला पाहिजे, शोधायला पाहिजे. असंच चाललंय का? हेच लिहिलंय का? प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्या असणाऱ्या याकोबापासून वृत्ती घेऊयात की देवा मला तो आशीर्वादित तू कर. मी असा होतो, वडिलांना फसवलं, लोकांना फसवलं, माणसांना फसवलं, पण तुला माहिती मी याकोबच आहे, तुला माहिती मी अब्रामच आहे. आता माझं नाव काढायचं आणि काय हुशार लोक आहेत. माझं नाव म्हटलं तर ओके, चालू द्यात, पाळक साहेबांचं चाललंय, हे की नाही. आपलं नाव टाकायचं, देवा हे झालं, मी अब्रामच आहे, मी अमुक अमुकच आहे आणि मी आता तुझ्याकडं पाहत आहे, तू मला आशीर्वाद दे. देवा मला आशीर्वाद देईल. आणि त्यानंतरच आम्ही आमच्या हजारो पिढ्यांसाठी, प्रभू येशू ख्रिस्ताचं जर येणं झालं नाही तर त्या पिढ्यांसाठी आम्ही आशीर्वादाचं कारण ठरवू. यदा कदाचित तुमच्या असणाऱ्या कुटुंबामधून तुम्हीच ते आहात की जे पुढच्या पिढ्यांसाठी आशीर्वादाचं कारण ठरणार आहात. यदा तेच तुम्ही आहात की जे तुमच्या पिढ्यांसाठी तुम्ही किल्ली उघडणार. त्यामुळे देवाची कृपा आणि देवाचे आशीर्वाद पवित्र शास्त्रातले त्यांच्या मागे धावत येतील. आम्ही आमच्या पुढच्या पिढीसाठी देवाचा वारसा ठेवून जाऊयात. यावेळेस सर्वजण उभारूयात, प्रार्थना करूयात. प्रभूने शिकवलेली प्रार्थना, आशीर्वाद आणि सुवंदेव परात्पर म्हणून आजच्या उपासनेचा समारोप करूयात. हे आमच्या प्रेमळ आणि जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण की तू आम्हावर प्रीती करणारा देवबाप आहेस. सर्व मान आणि महिमा तुला देतो. आज प्रभुदेवा याकोबाच्या द्वारे तू आम्हाला दाखवलंस, याकोबाने केवळ स्वतःच्या घराण्यासाठी नाही तर हजारो पिढ्यांसाठी तो आशीर्वादाचं कारण ठरला. आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, त्या याकोबाची वृत्ती आमच्यामध्ये असू देत. माणसांपेक्षा आम्ही तुझ्याकडून आशीर्वाद घ्यावेत अशी कृपा तू होत आणि ते देण्यासाठी तू सदैव तयार आहेस, त्यासाठी आम्ही धन्यवाद देतो. प्रभुदेव, आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांना आशीर्वादाचं कारण अशी कृपा होत, कारण त्यासाठी तू आम्हाला पाचारण केलेलं आहेस. प्रभुदेव, 2025 वर्षामध्ये आमच्या घरात ज्यांचं अजून कुटुंबात तारण झालं नाही, आमच्या घराण्यात तारण झालं नाही, त्यांच्या तारणासाठी आम्ही प्रार्थनापूर्वक प्रयत्न करण्यासाठी आमचा सहाय्य करता तू. आमचा जोडीदार असेल, आमची लेकरं असतील, आमच्या माहेरची किंवा सासरची लोक असतील, आमची मित्रमंडळी असेल, प्रभुदेव आम्ही प्रार्थना करतो. तुझ्या आलेल्या वचनाप्रमाणे मी आणि माझं घराणं परमेश्वराची सेवा करणार. ह्या वर्षात परमेश्वर आमच्या घराण्याने तुझी सेवा करावी अशी कृपा तू. आमचा सहाय्य करता पुढारी हो आणि त्याद्वारे तुझ्या नावाचं गौरव तू करून घे. विभक्त होत असताना तुझी कृपा आम्हा प्रत्येकास संगती असू देत. आमचा मार्गदर्शक बाप तो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त आमचा गौरवित याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या,
तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि आम्ही आपले ऋणे असरून सोडले आहेत तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. परमेश्वर तुला आशीर्वाद देव व तुझे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो. परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्नमुख करो आणि तुला शांती देव. परमेश्वराची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे दुसरेने होईपर्यंत असो. आमेन.